श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांनी गृहदान केल्यापासून त्यांचं वैराग्य, त्यांचा त्याग, त्यांची निस्पृहता, त्यांची गुरुभक्ती हे लहान थोर सर्व पाहत आले होते. श्री अवधूतानंद स्वामी महाराजांचे शिष्य व श्री महाराजांचे वडील बंधू बाबाजींचे परमस्नेही, श्री महाराजांपेक्षा वयाने वडील असणारे कविवर्य गंगाधर माधव देशपांडे, उपाख्य माधव नंदन यांनी श्री महाराजांची पहिली आरती केली. श्री महाराजांचं वर्णन करताना त्यातील एका कडव्यात ते म्हणतात, गुरु आज्ञेने सर्व वस्तूसह करिशी गृहदान, अनासक्तीची जना पटवली पहिली ही खूण. कुठल्याच विषयाच्या ठिकाणी आसक्ती राहू नये म्हणून श्री महाराजांनी गृहासह सर्वच वस्तूंचं दान केलं. परंतु पुढे श्री रामानंद महाराज सद्गुरुचरणी विलीन झाल्यानंतर त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यासाठी साखरखेर्ड्यातील देसाई देशपांडे यांनी आपले बालनाथाचे मंदिर श्री महाराजांना दानपत्र करून अर्पण केले. म्हणजे हे मंदिर आता महाराजांच्या नावावर आले. आता श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन 2 वर्षे पूर्ण झाली. संप्रदाय सारखा वाढत होता. तेव्हा श्री महाराज मनात विचार करतात की हे सर्व श्री महाराजांचं आहे, तेव्हा ते श्री महाराजांनाच अर्पण करणे योग्य होईल. म्हणून श्री महाराज 1962च्या मार्गशीर्ष वद्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्री रामानंद महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवास गोंदवल्यास गेले असता त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे शके 1884 मार्गशीर्ष वद्य दशमी शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 1962 रोजी श्री गोविंद रामानंद महाराजांचं साखरखेर्डा येथील हे संस्थानाचा सर्व जमा खर्च लिहून तेथील विश्वस्तांमार्फत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण केले. हे संस्थान श्री महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचे कारण ते या अर्पणपत्रिकेत लिहितात. श्री सद्गुरू चरणांचं ध्यान माझ्या हृदयात अखंड राहावं, मुखी अखंड रामनाम राहावं व अहंकृती पूर्ण जावी म्हणून हे श्री रामानंद महाराजांचं संस्थान मी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणकमली अर्पण करीत आहे. आता सांगा, हा अनासक्तीचा कळसच नाही का? आणि विशेष म्हणजे श्री महाराजांनी हे संस्थान अर्पण केल्याचा गवगवा तर केला नाहीच, परंतु याविषयी कुणाला कळूही दिले नाही. बरेच वर्षांपर्यंत ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती. ही गोष्ट भक्तगणांना व साधू संतांना कळल्यानंतर तर सर्वच संत महात्मे हा अनासक्तीचा कळस असून याला इतिहासात तोड नाही असंच म्हणू लागले. या कृतीने श्री महाराजांनी अनासक्तीचा आदर्श प्रस्थापित केला. आधी केले व मग सांगितले या समर्थांच्या वचनाप्रमाणे ते स्वतः आचरण करून भक्त भाविकांना शिकवित असत. शुष्क वेदांत ते कधीच बोलत नव्हते. गोंदवल्याच्या विश्वस्त मंडळींना श्री महाराज अशी काही अर्पणपत्रिका लिहून देतील याची कल्पना नव्हती. श्री महाराजांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणावर असणारी निष्ठा सर्वांच्याच प्रत्ययास आली. असो, दत्तोपंत हातेडीकरांची साखरखेर्ड्याची शुद्ध एकादशीची वारी सुरू होती. बऱ्याच वेळा श्री महाराजांच्या आग्रहावरून ते तेथे मुक्कामही करीत असत. त्यामुळे भोपाळ्यापासून शेजारतीपर्यंतची सर्व उपासना त्यांची पाठ झाली होती. एक दिवस त्यांच्या मनात विचार आला की श्री महाराजांचीही अशीच सुंदर उपासना पदे असावीत. मनात आलेल्या या विचाराला मूर्तरूप देण्यासाठी ते लगेच बाबासाहेब मेरेकर, देसाई देशपांडे, आबाराव देशपांडे यांना जाऊन भेटले व त्यांना श्री प्रल्हाद महाराजांची अशीच उपासना, आरती, अभंग, पदे वगैरे करावीत अशी विनंती केली. तेव्हा ते सर्व आमच्याही मनात हाच विचार चालू होता असे म्हणाले व या सर्वांनी लवकरच तशी सर्व पद्यरचना करून दिली. पुढे श्री महाराज बाबाजी मेरेकरांकडे आले असता त्यांनीही संपूर्ण उपासना श्री महाराजांना वाचून दाखवली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, हे पहा, श्री रामानंद महाराजांच्या मंदिरातही उपासना म्हणू नका, तुम्ही तुमच्या घरी म्हणत जा. पुढे दत्तोपंतांनी व श्रीकृष्ण अंजनकर यांनी ही सर्व पदे उपासना श्री पुरुषोत्तम भाऊंना वाचून दाखविली. तेव्हा त्यांनी हे सर्व ऐकून छापून घेण्यास सांगितले. सौ सिंधुताई देशपांडे यांनी केलेले व आपल्या दैनंदिन उपासनेत असलेले श्री महाराजांचे प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा
माझे असो वंदन. हे अष्टकही यात समाविष्ट करण्यात आले. असो. साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचा प्रकाशन सोहळा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.